तर केंद्र सरकार जातनिहाय जनगणना करणार आहे आणि आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये या संदर्भातला एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला गेलेला आहे। केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव या निर्णयाची माहिती पत्रकार परिषद घेत दिलेली आहे। स्वतंत्र भारतात 1951 मध्ये पहिली जनगणना झालेली होती। त्यानंतर 2011 मध्ये यूपीए सरकारच्या काळात अखेरची जनगणना झालेली होती। 2021 मध्ये पुन्हा ही जनगणना करणं अपेक्षित होतं, मात्र केंद्र सरकारनं ही जनगणना केली नाही। परिणामी विरोधक गेल्या 3 वर्षांपासून सरकारवर सातत्यानं टीका करतायत, तसंच जातनिहाय जनगणना करण्याची मागणी करतायत। अखेर केंद्र सरकारनं आता जातनिहाय जनगणना करण्याची घोषणाच केलेली आहे। प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में राजनीतिक विषयों की कैबिनेट समिति ने यह निर्णय लिया है कि जातियों की गणना को आने वाली जनगणना में सम्मिलित किया जाए। यह इस बात को दर्शाता है कि वर्तमान सरकार देश और समाज के सर्वांगीण हितों और मूल्यों के लिए प्रतिबद्ध है। जैसे कि पहले भी जब समाज के गरीब वर्गों को 10% आरक्षण का प्रावधान किया गया, तब भी समाज के किसी घटक में तनाव उत्पन्न नहीं हुआ था। महत्त्वाच्या घडामोडी संदर्भात प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळे सध्या आपल्या सोबत फोन लाईनवरनं। सपकाळ साहेब, आपलं खूप खूप स्वागत। लोकशाही मराठीमध्ये अत्यंत महत्त्वाची ही बातमी समोर आलेली होती। जातनिहाय जनगणना आता केंद्र सरकार करणार आहे। आपली या सगळ्या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया। राहुल गांधींचा हा विजय आहे। त्यांनी संसदमध्ये सांगितलं होतं की आम्ही जातनिहाय जनगणना करू आणि 50% आरक्षण वाढवू, आणि या संदर्भात केंद्र सरकारने जो निर्णय घेतलाय त्याचं स्वागत आहे। मात्र त्या सोबतच 50% जी आरक्षणाची कमाल जी मर्यादा आहे, किमान जी मर्यादा आहे, ती मर्यादा हटवण्याच्या अनुषंगाने देखील त्यांनी निर्णय घ्यावा। या संदर्भामध्ये बजेटमध्ये जनगणनेची कुठलीही तरतूद नाही, ती ताबडतोबीने करून घ्यावी, नाहीतर ही केवळ घोषणा राहू नये, ही अंमलबजावणी त्याची थेटपणाने व्हावी, ही आमची अपेक्षा आहे। आणि यासोबतच आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही सरसंघचालक प्रमुख हा ओबीसी आदिवासी समाजातून व्हावा, ही देखील या निमित्ताने एक अपेक्षा आहे। बर, सपकाळ साहेब, मात्र केंद्र सरकार निर्णय घेताना असं म्हणतंय की सर्व समाज घटकांच्या कल्याणासाठी हा निर्णय घेतला गेलाय, पण अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे की आगामी बिहार विधानसभा निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला गेलाय। या निर्णयाला राजकीय किनार आहे असं वाटतं आपल्याला? यापूर्वी भाजपने या संदर्भामध्ये जी घेतलेली भूमिका होती ती जातीनिहाय जनगणना म्हणजे देश तोडायची भूमिका कुठेतरी आहे, अशी टीका ते करत असत। त्यासोबतच कुठलीही जातीच्या जनगणनेची आवश्यकता नाही, 50% आरक्षण वाढवण्याची जनगणना नाही। आणि हा जेव्हा मुद्दा येत होता तेव्हा 10% जे आर्थिक मागास प्रवर्गासारख्या विषयांची उत्तरं ही त्यांच्या मार्फत देण्यात होत होती। आता ज्यांनी एकदम आपल्या भूमिकेपासून युटर्न जो घेतला आहे, हा नेमका कशामुळे घेतलाय यावर जरूर चर्चा झाली नाही, पण आपल्याला नेमकं काय कारण वाटतं या युटर्न मागचं, जे आपण म्हणताय आता की केंद्र सरकारनं हा युटर्न घेतला? काय नेमकी कारण असू शकतात असं वाटतं? भाजप यांचं मुमेराम आणि बगल में छुरी आहे हा आरोप आम्ही त्यांच्यावर करतच आलो आहे, आणि त्यांची कोणत्याच भूमिकेवर ते ठाम नाही, आणि त्यांच्या भूमिका सातत्याने बदलत असतात, कारण त्यांचा पारदर्शक स्वरूपाचं कुठलंही त्यांच्याजवळ धोरण नाही। काँग्रेस जसं संविधानाला अभिप्रेत भारत निर्माण करणं हे काँग्रेसचं स्वप्न आहे, आणि त्या अनुषंगाने तो कार्यरत आहे। मात्र सोयीनुसार भूमिका घेणे आणि बदलणे ही भाजपची भूमिका राहिली आहे। बिहार निवडणुकीच्या अनुषंगानं या ठिकाणी त्यांनी हा घेतला गेलेला निर्णय असं जे म्हटलं जात आहे, हा त्यांच्या एकूण चारित्र्यातला असणारा दोष आहे। कारण बिहार निवडणुकी करतात ते बरेच मोठे मोठे जे संकेत आहेत त्याची पायमल्ली करत आहेत, आणि बरेच मोठे स्वप्न त्या बिहार निवडणुकीच्या अनुषंगाने ते बघत आहेत। मात्र हा निर्णय जो घेतलाय हा त्यांनी शेवटावर न्यावा, हीच मात्र या निमित्ताने एवढीच अपेक्षा त्यांच्याकडून आहे। नाहीतर आरंभशोध राहिलेले आहेत, जसा काळा धन वापस आणू हे त्यांनी सांगितलं, त्या प्रवर्गामध्ये हे होऊ नये, दरवर्षी 2 कोटी रोजगार दिल्या जातील अशी त्यांची घोषणा होती, ते झालं नाही। पेट्रोल डिझेल जे आहे हे 35 रुपये 40 रुपये मिळेल असंही त्यांनी सांगितलं होतं। बरोबर, या सगळ्या घोषणा त्यांच्या आधी होत्या, जशा फोल ठरल्या तशी ठरू नये। ठीक आहे सपकाळ साहेब, खूप खूप धन्यवाद। आपण लोकशाही मराठीशी बोललात, प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। आपल्या सोबत सध्या
छगन भुजबळ साहेब देखील जोडले गेलेले आहेत. भुजबळ साहेब, आपलं खूप खूप स्वागत लोकशाही मराठीमध्ये. केंद्र सरकारनं एक मोठा निर्णय घेतला, जातनिहाय जनगणनेचा. सातत्यानं याबद्दलची मागणी गेले काही वर्ष केली जात होती, मात्र आता हा निर्णय घेतला गेलेला आहे. आपली या सगळ्या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया? या निर्णयाचं आम्ही मनापासून स्वागत करतो. ओबीसी आणि भटक्या विमुक्त समाजावर हे मोठे खरं म्हणजे उपकार आहेत. याच्या पुढे फार मोठा चांगला फायदा या समाजाला मिळणार आहे. मोदी साहेबांनी आणि मंत्रिमंडळाने अतिशय अप्रतिम निर्णय घेतलेला आहे. 1930 सालापर्यंत त्याच्या अगोदर मागचे 70 वर्ष ही जनगणना होत होती, जातगणना, आणि त्यावेळेला 54% ओबीसी देशात आहे हे सांगितलं गेलं. त्यानंतर मात्र स्वातंत्र्य काळामध्ये ही जनगणना झाली नाही. त्यामुळे जे आहे प्रत्येक वेळेला ओबीसीला काही द्यायचं झालं की ताबडतोब कोर्टामध्ये जायचे आणि मग कोर्ट विचारायचं की तुमचा डाटा काय, तुमची संख्या काय, आणि मग ते सगळं त्यातून खूप प्रश्न निर्माण व्हायचे आणि प्रत्येक वेळेला भांडायला लागायचं. मागच्याच वर्षी आपल्याला कल्पना आहे, खानविलकर साहेब सुप्रीम कोर्टातली जी आमची केस झाली, एम्पिरिकल डाटा 92 ठिकाणी तर 0 आरक्षण देऊन ताबडतोब आमच्या निवडणुका घेतल्या आणि आम्हाला आरक्षण 1% मिळाला नाही. आता या बाबतीमध्ये आम्ही देशभर प्रचार केला होता, रामलीला मैदानापासून पटनाच्या गांधी मैदान सगळीकडे. 2010 साली आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो की 11 मध्ये होणारी जी काही जनगणना आहे त्याच्यामध्ये जातगणना करा. सुप्रीम कोर्टाने केंद्राला विचारलं काय म्हणणं आहे तुमचं. त्याच वेळेला खासदार समीर भुजबळ यांनी हा मुद्दा जो आहे लोकसभेत उठवला. त्याला मुंडे साहेबांपासून सगळ्यांनी पाठिंबा दिला आणि काँग्रेसचे प्रणब मुखर्जी यांनी जाहीर केलं सभागृहात की आम्ही ही जातगणना करतो. म्हणून आम्ही केस सुद्धा मागे घेतली सुप्रीम कोर्टातली. दुर्दैवाने ती जातगणना जी सेन्सस कमिशनर कडून न करता ती ग्रामीण भागातली ग्रामविकास खाते, शहर भागातली नगर विकास खाते असं काम करण्यात आलं आणि त्याचा काही उपयोग आम्हाला काही झाला नाही. आता तुम्ही म्हणाल की त्याच्यात आणि याच्यात फरक काय, तर सेन्सस कमिशनर ज्या वेळेला जनगणना करतो त्यावेळेला चुकीची माहिती जो कोणी त्याला दंड आणि तुरुंग या दोन्ही शिक्षा हे, त्यामुळे त्याचं महत्व अधिक आहे आणि ते अतिशय काटेकोरपणे काम केलं जातं. त्याचा फायदा काय आम्हाला असं आहे, आरक्षणाचा जे आहेत ते तर बाहेर आहेच, परंतु सुमित्राताई महाजन कमिटी आणि मनमोहन सिंग कमिटी यांनी ओबीसी घटकांचा अभ्यास केला आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की यांना तसं दलित आणि आदिवासी घटकांसाठी आपण वेगळे फंड्स पाठवतो आणि मग राज्य सरकार सुद्धा वेगळे फंड्स देतात. त्याप्रमाणे त्या ओबीसी घटकांसाठी सुद्धा वेगळे फंड्स दिले पाहिजेत. पण आमच्याकडे डाटा नाही. सेन्सस कमिशनरला त्यांनी सांगितलं हा डाटा तुम्ही आम्हाला उपलब्ध करून द्या. दुर्दैवाने तो आतापर्यंत झाला नाही. आता ही जातगणना जनगणनेबरोबर होणार असल्यामुळे ती ऑथेंटिक होईल. कोर्टामध्ये परत ते प्रश्न उपस्थित राहणार नाही. आरक्षणाबरोबरच जे आहे त्या गावागावात राहणारे जे आहे भटक्या मुक्त असतील, ओबीसी असतील, त्यांच्या घरासाठी, शिक्षणासाठी, आरोग्यासाठी, त्यांच्या उन्नतीसाठी वेगळे फंड्स जे आहेत भारत सरकार, राज्य सरकारकडून उपलब्ध होतील. हा सगळ्यात मोठा फायदा आणखीन एक आपल्याला होणार आहे. त्यामुळे आम्ही सर्व अतिशय दिलखुलासपणे, अतिशय मनपूर्वक मोदी साहेब आणि त्यांच्या सरकारचे आभारी आहोत. ठीक आहे. भुजबळ साहेब, खूप खूप धन्यवाद. आपण लोकशाही मराठीशी बोललात आणि प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. छगन भुजबळ होते आपल्यासोबत फोनलाईनवरनं आणि त्यांनी केंद्र सरकारचं आणि पंतप्रधान मोदींचं अभिनंदन केलेलं आहे हा इतका मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतल्याबद्दल. काही राजकीय प्रतिक्रिया आपण यानंतर थोडक्यात पाहूया. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा वेळोवेळी या विषयावरती मागणी केली होती. आमच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा आम्ही प्रसिद्ध केलं होतं की पुन्हा एकदा
जनतेने आम्हाला राज्यामध्ये सत्तेवरती बसवल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून केंद्र सरकारच्याकडे मागणी केली जाईल आणि आज मी केंद्र सरकारचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, अमित भाई शाह आणि केंद्रीय मंत्रिमंडळाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी मनापासून आभार मानतो. देशामध्ये जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. खरं तर ही मागणी आणि संघर्ष सातत्यानं राहुलजींनी हाती घेतला होता की याचं एकदा या संपूर्ण याचं स्क्रीनिंग झालं पाहिजे आणि ज्यांची जेवढी संख्या भारी किंवा त्यांची तेवढी हिस्सेदारी या भूमिकेतून ही भूमिका सातत्यानं आम्ही मांडलेली आहे. आज मात्र ती घोषणा झाल्यामुळे निश्चितच आम्हाला आनंद आहे आणि आम्ही स्वागतही करतो. पण ही घोषणा एवढा विरोध सत्ताधाऱ्यांनी केल्यानंतर अचानक हा निर्णय घेण्याचं कारण काय, तर कधी शंका येते, त्यामुळेच आमच्या शंकेचं निरसनही होईल अशी आमची अपेक्षा आहे. हे शंका कुठली, तर उद्या बिहारच्या निवडणुका आहेत आणि निवडणुकापुरती घोषणा नसावी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.